1877चा काळ भारतावर एक मोठं संकट कोसळलं होतं. विहिरी, तलाव, नद्या, पाण्याचे जवळपास सर्व स्रोत आटून गेले होते. दक्षिण भारतात मान्सून जवळपास फेल ठरला होता. मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजे आजचा तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि कर्नाटकातल्या बऱ्याच भागावर याचा जास्त परिणाम झालेला. शेतीतली पिकं नष्ट झाली, अन्न टंचाई निर्माण झाली आणि उपासमारीमुळे लाखो लोकांचे जीव सुद्धा गेले. काही इतिहासकारांच्या मते या महान दुष्काळात 50 ते 100 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी भारतावर ब्रिटिश व्हाईस रॉय लॉर्ड लिटन यांचं प्रशासन होतं. पण तुम्हाला माहित आहे का, या भीषण दुष्काळाच्या मागे फक्त पावसाचीच कमी नव्हती, तर याच्या मागे हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात घडणारी एक हवामान घटना कारणीभूत होती. त्या घटनेचं नाव होतं एल नीनो. आणि आता जवळपास 150 वर्षानंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा एल नीनोची चर्चा सुरू झाली आहे. हवामान विभागानं यांना दरवर्षीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. मग प्रश्न असा आहे की एल नीनो नेमकं काय आहे, ते हजारो किलोमीटर दूर भारताच्या मॉन्सूनवर कसं काय परिणाम करतंय आणि 1877 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते का? चला समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही बघताय केतकी रिपोर्ट्स. सर्वात आधी एल नीनो म्हणजे काय ते समजून घेऊ. एल नीनो हे नाव सर्वात आधी पेरू आणि इक्वाडोरच्या किनारपट्टीवर असलेल्या मच्छीमारांनी दिलं होतं. एल नीनो याचा अर्थ म्हणजे लहान मुलगा किंवा क्रिस चाइल्ड असा होतो. साधारणपणे दर काही वर्षांनी पेरूच्या किनाऱ्याजवळ असलेल्या प्रशांत महासागराचं पाणी असामान्यपणे गरम व्हायचं आणि ही घटना बहुतेक वेळा डिसेंबर महिन्याच्या आसपास म्हणजे क्रिसमसच्या आसपास दिसून यायची. आणि यामुळेच त्यांनी त्याला एल नीनो दे नेविदाद म्हणजेच क्रिसमसचं बाळ असं नाव दिलं होतं. नंतर या नावाचा शॉर्ट फॉर्म फक्त एल नीनो हे नाव फेमस झालं. एल नीनो म्हणजे कोणतं वादळ किंवा चक्रीवादळासारखी घटना नसते, तर हा प्रशांत महासागरात घडणारा एक हवामानाचा प्रकार आहे. याचा परिणाम जगभरातल्या हवामानावर होत असतो. आता दरवेळी प्रशांत महासागरावर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे ट्रेंड विंड्स उबदार पाणी इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलतात. यामुळे आशियाई प्रदेशात ढग तयार होतात आणि भारतासोबत अनेक देशांना चांगला पाऊस मिळतो. मात्र एल नीनोच्या काळात त्या वाऱ्यांची ताकद कमी होते. त्यामुळे उबदार पाणी पुन्हा प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागाकडे सरकतं. यामुळे काय होतं की ढगाची आणि पावसाची पट्टी आशिया खंडापासून लांब होत जाते आणि याचाच थेट परिणाम होतो तो भारताच्या मान्सूनवर. भारतातला साऊथ वेस्टचा मान्सून हा आपल्या ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचा कणा आहे. देशातली जवळपास निम्म्याहून अधिक शेती आज सुद्धा थेट पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून कमकुवत झाला की त्याचा परिणाम फक्त शेतकऱ्यांवरच नाही, तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. इतिहासात पाहिलं तर भारतातले अनेक मोठे दुष्काळ आणि कमी पावसाची वर्ष एल नीनोशी जोडली गेली. 1877 मधला महान दुष्काळ असो, 1987चा दुष्काळ, 2002 मधली गंभीर पावसाची कमतरता, 2009 आणि 2015 मधलं कमी मान्सून असो, या सर्व काळात एल नीनोचा इफेक्ट दिसून आला होता. आता येऊया 2026 वर. गेली 2 वर्ष म्हणजे 2024 आणि 25 भारतासाठी पावसाच्या दृष्टीनं अत्यंत चांगली वर्ष ठरले. अनेक धरणं पूर्ण कॅपॅसिटी मधले भरली गेली. ग्राउंड वॉटर लेवल मध्ये सुद्धा सुधारणा झाली. शेती उत्पादनात वाढ झाली. अनेक भागात पाण्याचा प्रॉब्लेम कमी झाला होता. मात्र यांना परिस्थिती बदलताना दिसते. भारतीय हवामान विभागानं म्हणजे IMDनं 31 मेला जाहीर केलेल्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या 4 महिन्यात पडणारा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडू शकतो. साधारण 10% कमी यावर्षी पाऊस पडू शकतो. भारताच्या वार्षिक पावसापैकी सुमारे 70% पाऊस याच काळात पडतो. त्यामुळे हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. जर हा अंदाज खरा ठरला तर 2026 हे वर्ष या दशकातलं सर्वात कोरड्या पावसांपैकी एक ठरू शकतं. तर इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कमी पावसाचा अंदाज म्हणजे लगेच 1877 सारखा दुष्काळ पडणार असा अर्थ होत नाही. 1877च्या भारतात मोठी धरणं नव्हती, सिंचन व्यवस्था मर्यादित होती, हवामानाचा अचूक अंदाज देणारी यंत्रणा नव्हती. त्यामुळे पाऊस फेल झाला की संपूर्ण समाजावर त्याचा थेट परिणाम होत होता. आज परिस्थिती खूप वेगळी आहे. भारताकडे मोठी धरणं आहेत, कालवे आहेत, सिंचन व्यवस्था आहे, अन्नधान्याचा मोठा साठा आहे, हवामान विभागाकडे आधुनिक उपग्रह आहेत. त्यामुळे 1877 सारखी ह्युमन ट्रॅजेडी घटण्याची शक्यता फार कमी आहे. तरी सुद्धा कमी पाऊस अनेक प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतो. जर मान्सून कमकुवत राहिला तर खरीप पिकांच्या पेरणीवर परिणाम होऊ शकतो. तांदूळ, कापूस, सोयाबीन, डाळी आणि इतर पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते. धरणांमधला पाणी साठा कमी होऊ शकतो. पुढच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता वाढू शकते.
याशिवाय अन्नधान्याचा पुरवठा सुद्धा कमी झाला तर महागाई वाढू शकते. भाज्या, फळे आणि धान्याच्या किमती वाढण्याचा धोका निर्माण होतो. याचा परिणाम प्रत्येक सामान्य नागरिकाच्या खिशावर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते एल निनो हा मान्सूनवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक असला तरी तो एकमेव घटक नाहीये. भारतीय महासागरातलं तापमान, बंगालच्या उपसागरातली हवामान प्रणाली, अरबी समुद्रातला बदल आणि इतर अनेक घटकही पावसावर परिणाम करत असतात. म्हणूनच एल निनो असला तरी प्रत्येक वेळी दुष्काळ पडतोच असं नाही. तसंच एल निनो नसतानाही काही भागांमध्ये कमी पाऊस पडू शकतो. सध्या हवामान विभागाने या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. 1877च्या महान दुष्काळानं भारताला एक कठोर धडा शिकवला होता. हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात सुरू असलेल्या एल निनोच्या परिणामांनी भारतातल्या लाखो लोकांचं जीवन बदलून टाकलं होतं. आज 2026 मध्ये परिस्थिती खूप वेगळी असली, तंत्रज्ञान प्रगत असलं आणि आपली तयारी जास्त मजबूत असली तरी सुद्धा मान्सून आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि अन्न सुरक्षेचा आधार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याकडे केवळ शेतकरीच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आता पाहायला इतकंच बाकी आहे की एल निनोचा प्रभाव किती वाढतो आणि यंदाचा मान्सून भारताला किती साथ देतो. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी केतकी रिपोर्ट्स बघत राहा आणि मला सबस्क्राईब करा.